आसरा परिसरातील एसबी प्लाझा इमारतीत दूषित पाणी पुरवठ्यामुळे अनेक रहिवाशांना उलट्या जुलाबाचा त्रास झाला असून सुमारे 40 नागरिक विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दरम्यान उपचार सुरू असताना आफरीन मुझफ्फर शेख यांचा मृत्यू झाला. मेरी बहन आफरीन शेख ये एसबी आइकॉन में रहती है। एक्चुअल 2 दिन से उनको उल्टी जुलाब हो रहे थे, जिसका पानी की वजह से प्रॉब्लम आया। बोर के पानी में एमोनिया होने से, ड्रेनेज के पानी से उसको हार्ट का भी प्रॉब्लम था। उस वजह से आज उसकी इंतकाल हुआ। हम ये प्रशासन से विनती है कि और भी किसी का ऐसा कुछ ना हो, इसका इंतज़ाम करें। वो कॉम्प्लेक्स में सुनने में आया है कि 50 लोगों को हुआ है, उल्टी जुलाब चालू है। तो ये प्रशासन को और किसी को ऐसा कुछ ना हो, ये हमारी तरफ से गुजारिश है कि कुछ तो इंतज़ाम करें। अभी 50 बहन को उल्टी जुलाब होने के बाद आप यशोधरा में आए, उससे पहले कौन से हॉस्पिटल में गए? आरोग्य में लेकर गए। आरोग्य में लेकर जाने के बाद वहाँ पर वो बोले कि इनका हार्ट पंपिंग नहीं हो रहा, उल्टी जुलाब होने से लो बीपी हो गया। फिर हम यहाँ यशोधरा में लेके आए। यशोधरा में लेके आने के बाद उनका आगे का इलाज चल रहा था। एक ही दिन इलाज चला, उसके बाद उनकी इंतकाल हो गया। मात्र या घटनेनंतर आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी पंढरपूर येथे असलेल्या महापालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वेगळाच दावा केला. आफरीन शेख यांचा मृत्यू अतिसाराने झालेला नाही, त्या आधीपासून हृदयविकाराने त्रस्त होते आणि त्याच कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांनी दूरध्वनीवर बोलताना त्या म्हणाल्या. मी आता पंढरपूरला आहे. उद्या 3 दिवस. 3 दिवस पंढरपूरला आहात. हो हो मग काय त्यांचं आज आफरीन शेख ह्या एक्सपायर झालेत. हो, त्याच्यावर मी जाऊन आले ना, व्हिजिट करून आले आज. काय तुमची प्रतिक्रिया काय त्याच्यावर? ऍक्च्युली तिथे तुम्हाला आता कॉज माहित असेल ना, बोरवेलमध्ये ते ड्रेनेजचा पाईप झाल्यामुळे हो ह्या ज्या पेशंट होत्या ते नॉन केस ऑफ हायपरटेन्शन आणि हार्ट प्रॉब्लेम होत्या. आमच्याकडे त्याचा डाटा आहे. गावडे मॅडमचा तुम्हाला नंबर पाठवते. त्यावेळेचा त्यांचा बीपी स्टेटस काय होता आणि तिथं एक डॉक्टर पण आहे त्यांच्या अपार्टमेंटमध्ये, आरिफ म्हणून. त्यांची ट्रीटमेंट त्यांनी घेतली आहे. आमची ट्रीटमेंट काय ते नको म्हटले, आम्ही ऑलरेडी डॉक्टरांकडून गोळ्या घेतल्या आहेत म्हटले ते. आणि त्यानंतर मग रात्रीचं त्यांना 9-10 जुलाब झाले. आता घरच्यांचं म्हणणं आहे, काही लोक म्हणतात 3-4 झाले, आता गॉड नोट किती झाले आहे, पण जुलाब झाले त्यांना. त्यानंतर ते प्रायव्हेटला गेले. प्रायव्हेटला गेल्यानंतर मग तिथं त्यांना सलाईन वगैरे इंजेक्शन दिलं आहे. तिथलं ईसीजी केल्यानंतर ईसीजी मध्ये चेंजेस दिल्यानंतर त्यांना पुढे यशोधराला त्या डॉक्टरने, प्रायव्हेट डॉक्टरांनी रेफर केलं आहे सर आयसीयू मध्ये. पण मॅडम ह्याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की त्यांचा मृत्यू जो झाला त्या अतिसारामुळेच झाला? नाही नाही सर, अतिसारामुळे डायरेक्ट मृत्यू 47 एजला कधी शक्यच नाहीये. मग कशामुळे झाला म्हणायचं? रिलेटेड हार्ट प्रॉब्लेम त्यांना. नक्की नक्की सर. झाला असता तर आम्ही बिनडोक म्हटलं असतं. आणि आमच्या यंत्रणा 2 दिवसापासून सतर्कच होती. आता पण सांगितलं आहे प्रायव्हेटला कुणीही जायचं नाही. साधं सलाईन लावायचं असं तर चला, मेडिकल कॉलेजला माझा स्टाफ तुम्हाला घेऊन जाईल, घाबरण्याचं काही कारण नाहीये. परंतु सध्या एवढे सिरियस पेशंट नाहीये सर. मी तिथून व्हिजिट करूनच निघाले आता पंढरपूरला. पण पाणी दूषित झाल्यामुळे अतिसार झालं हे कारण तर नक्की आहे? ह्याचं पाणी झालं पण सर, कॉर्पोरेशनचं पाणी नाही आपल्या, ते बोरचं पाणी. बर, ड्रेनेजच्या पाण्यामुळे बोरचं पाणी दूषित झालं ह्या मताशी सहमत आहे. ड्रेनेज पाईपलाईनचा ब्लॉक होता, त्यांनी ते दुर्लक्ष केलं थोडे दिवस आणि त्यानंतर ते प्रेशरमुळे ते पाणी इकडे गेलं बोरवेलकडे. मग या दूषित पाण्यामुळेच अतिसार झाला? दूषित पाण्यामुळे. किती एकूण लोकांना झाला? परवाची आपली संख्या होती 15 ते 20. आज असं 3-4च होते, क्रॅम्प्स वगैरे, बर, ऍबडोमिनल पेन होते. ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण किती जणांवर उपचार करतोय आता? उपचार सर माझे तिथे ओपीडी कंटिन्यू चालूच आहे. बीपी चेकिंग आपलं चालू आहे. 3 दिवसाचे आपण टॅब्लेट्स दिले आहेत. त्यामुळे आता फक्त त्यांना पथ्य पाणी खाण्याचं पिण्याचं आम्ही देत आहोत. आणि अँटीऍसिड गोळी फक्त देत आहोत, कारण अँटीबायोटिकचा कोर्स ऑलरेडी झालाय त्यांचा. बर, तुम्ही तिथल्या रहिवाशांना बाहेरील उपचार घेण्यापासून मज्जाव करता का आणि कशासाठी? नाही, बाहेर म्हणजे परस्पर जातात ना सर पेशंट, आम्हाला इन्फॉर्म नाही करत. बर, आम्हाला इन्फॉर्म करायला पाहिजे त्यांनी. मॅडम सर, आफरीन शेख यांनी इन्फॉर्म केलं होतं आपल्याशी? नाही सर, तेच प्रॉब्लेम झाला ना, नाही नव्हता केला मला त्यांनी. मग त्यांचा जो आता मृत्यू झाला तो अतिसारामुळे झाला की आणखीन कुठल्या कारणामुळे झाला? नाही सर, त्यांना हार्ट प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन झाला आहे.
तुम्ही रिपोर्ट बघितलाय? हो हो पाहिलाय, माझ्याकडे आहे ना. रिपोर्ट मध्ये स्पष्ट आहे तसं? हो आहे. पण आता इथं बहुतांश सगळ्यांचं म्हणणं असं आहे की अतिसारमुळेच त्यांचा मृत्यू झाला. काय अतिसारमुळे एकदम सडन असे डेथ नाही होत पेशंट. बरं, ठीक आहे मॅडम, थँक्यू.